नमस्कार, मी प्रकाश कंका। लोकाधिकार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। लोकाधिकार संघाच्या माध्यमातून लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पन्हाळे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश। हरंगुळ बुद्रुक वरवंटी शिवरस्ता कामासाठी 40 लाख रुपये मंजूर। लातूर महानगरलगत असलेल्या हरंगुळ बुद्रुक गावे फार झपाट्याने विसरले जात आहे। हरंगुळ वरवंटी शिवरस्त्यालगत हरंगुळ गावच्या हद्दीत गोविंदनगर, गोपाळनगर, सदाशिवनगर, विठ्ठलनगर, गायत्रीनगर, गुरुमाऊली नगर अशी वेगवेगळी नगरे वसलेली आहेत। मात्र कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात या भागातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असे। या भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हरंगुळचे माजी सरपंच तथा लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पन्हाळे यांनी लोकाधिकार संघाच्या माध्यमातून हा रस्ता होण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे। या भागातील रहिवासी महिला, पुरुष, नागरिक बंधू भगिनींचा एक मोर्चा जिल्हा परिषदेवर घेऊन जाऊन तत्कालीन कार्यकारी अभियंता यांना घेरावी घातला होता। त्यानंतर या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाने लक्ष घालून कामास मंजुरी दिली असून या कामासाठी 40 लाख रुपये मंजूर केले आहेत। लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। हरंगुळ बुद्रुक वरवंटी शिवरस्ता मंजूर करून 40 लाख रुपये निधीस मंजुरी दिल्याबद्दल लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पन्हाळे यांची प्रशासनाचे आभार मानले आहे। व्यंकटराव पन्हाळे यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी पन्हाळे यांचे अभिनंदन करून आभारही व्यक्त केले आहेत। लातूर महिला पॉलिटेक्निक कॉलेज, विश्वकर्मा चौक, तिथून हरंगुळला गेलेला रस्ता गावात आणि हा बार्शी रोड गेलेला रस्ता आणि इकडून MIDCतून कळम रोड गेलेला। तर या कळम रोडला आणि बार्शी रोडला जोडणारा रस्ता म्हणजे हा वरवंटी हरंगुळ शिवरस्ता। लोकाधिकार न्यूज, लातूर।